नाही ना रे भाऊ, तब्येत तर वाढतच चालली बाबा. लय डोकं दुखा लागलं रे, सर्दी पिणे खोकला लागली नाही बाबा. अरे तुला म्हणलं होतं भाऊ दवाखाना कर, पण तू काय ऐकत नाही रे भाऊ. तुला वाटलं बसल 40-50 रुपयाच्या गोळ्या आणल्यावर. माय बिन पैसेच नाहीत ना आपल्याकडे. तुझ्या बाबाला फोन लावू का? नाही रे, काही नको लावू. पहिला आपला रूमचा खर्च, डिपॉझिट, खाण्याचा खर्च, डबल आता दुसरा महिना आहे ते, त्याचा खर्च किती भरतील रे बाबा ते आपले पैसे. तेच काबाड कष्ट करून मा खर्च भागवतात रे बाबा. तुला माहिती आहे सौरभ, मा पुढे ना 2-2 वर्ष जोडा बदलत नाही रे, पण मला नेहमी बूट घ्यायले, कपडे घ्यायले फोन लावल्याला पैसे पाठवते रे बापा. मा बुड्याला ताप आली तर दवाखान्यात जात नाही बापा, अशा बाहेरच्याच गोळ्या घेते. पायाला बिन कुरप व्हायले, त्याचा बिन दवाखाना करत नाही. मा एका शब्दावर खोली केली रे बापा, चिकलेले. किती रुपये येतात आपल्याजवळ? 100 रुपयातला का? जाऊ दे, मेडिकलून 50 रुपयाच्या गोळ्या घेऊन ये, होईल बरा. अरे सरकारी दवाखान्यात जाऊ ना आपण. अरे होला का, ही गोष्ट ध्यानातच नाही आली. चला मग सरकारी दवाखान्यात चला बापा. हो